त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या सोबत विशेष अतिथी आहेत कॉम्रेड अजित अभ्यंकर, ज्यांचा कामगार चळवळ आणि एकूणच सगळ्या आंदोलनात्मक अर्थव्यवस्था, जागतिक राजकारण असेल आणि देशाचं अर्थकारण असेल, त्याचबरोबर कामगार चळवळ असेल, प्रत्यक्ष आंदोलक म्हणजे प्रत्यक्ष आंदोलन घडवणं, संघटन करणं आणि केडरायझेशन करणं, या सगळ्या प्रक्रियेत कॉम्रेड अजित अभ्यंकर यांचा सहभाग असतो. कॉम्रेड अजित अभ्यंकर, आपलं सर्वप्रथम त्रिवेज मीडियामध्ये स्वागत. हा कॉम्रेड, मी आज सुरुवात जी आहे एक पहिल्या प्रश्नापासून अशी करतो की 2016 मध्ये नोटबंदी झाली होती आपल्या देशामध्ये आणि या नोटबंदीचं स्वागत आपण केलं होतं 2016 मध्ये. आजही आपली ती भूमिका कायम आहे का, की त्यात काही बदल झाला, की त्या भूमिकेमागचं वेगळं आणखी कारण होतं, काय या संदर्भात सांगाल? 2016 साली नोटाबंदी त्यांनी जाहीर केली, पण त्याच्या आधी काही वर्ष, कमी वर्ष, मी देशातला काळा पैसा आणि देशातल्या विकासाच्या गरजा असलेली भांडवली गुंतवणूक, ज्याच्यासाठी सरकारकडे पैसा नाही असं सरकार सांगतं, या दोन गोष्टींचा मेळ हा लावून देशामध्ये आपल्याला जो विकास करायचा आहे त्याच्यासाठी सरकार प्रत्येक वेळेला सांगत होतं की आमच्याकडे पैसा नाही. तर भारताचा टॅक्स जीडीपी रेशो किती आहे, भारतामध्ये टॅक्सेस किती वळवतात, किती बुडवले जातात, याचा खूप अभ्यास केला होता. आणि त्याच्यामधून असं लक्षात आलं की भारतामध्ये ज्या प्रकारे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कर बुडवला जातो, म्हणजे मुख्यतः श्रीमंतांकडून बुडवला जातो, तर त्याच्यावरती अतिशय कठोर उपाययोजना करायला पाहिजेत. म्हणून 2015 सालीत मी एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये आम्ही पुष्कळ उपाय सुचवले होते, जवळजवळ 21 प्रकारचे उपाय सुचवले होते. आणि त्याच्यामधला एक, अलॉंग विथ अदर्स, म्हणजे इतरांसहित एक म्हणून, हाय डिनॉमिनेशनच्या नोटा ज्या असतात त्याच्यावरती कारवाई करावी, त्याचे साठे शोधून काढावेत आणि गरज पडली तर त्याचं काही काळासाठी डिमॉनिटायझिंग सुद्धा करावं, अशी सूचना आणि मागणी केली होती. ते डिमॉनिटायझेशन व्हायच्या आधी 1 वर्ष जवळजवळ हे पुस्तक प्रकाशित झालेलं होतं. आता अपेक्षा अशी होती की, अपेक्षा म्हणजे मोदी सरकारकडनं अपेक्षा होती म्हणणं फारच धारिष्ट्यच आहे. अपेक्षा म्हणजे जर अशी एखादी मूव घेतली तर काळ्या पैशाच्या विरोधामध्ये सरकार कारवाई करण्याचं जर बोलत असेल तर त्या मुद्द्यावरती सरकारला पकडता येईल, त्यांची उद्दिष्ट मनात काही असू द्यात, परंतु आपण त्या वचनावरती आणि त्याच्या आधारावरती त्यांना पकडून त्यांना खेचून चळवळीच्या मार्गाने काळा पैसा बाहेर काढणं, म्हणजे कर बुडवलेलं उत्पन्न जे आहे ते सरकारकडे जमा होईल याच्यासाठी प्रयत्न करणं. आणि त्याच्याबद्दलची सुप्रीम कोर्टामध्ये केस पण होती, ते सगळ्याचे मी तपशील वाचलेले होते. त्यामुळे मी अशी भूमिका घेतली होती की बाबा सरकार बोलते ना, सरकारची काय चारित्र्य आहे ते माहिती आहे, परंतु ते जे बोलते ते करून दाखवा, या मुद्द्यावरती जर त्यांना घेतलं तर आपण कुठेतरी या विषयावरती चळवळ उभी करू शकू. आता जर प्रत्यक्षामध्ये काय झालंय जर पाहिलं तर सरकारने पूर्णपणे त्यांची उद्दिष्ट वेगळीच होती आणि त्या विषयावरती लोकांमध्ये जो एक कर बुडवलेला पैसा म्हणजे काळा पैसा बाहेर काढण्याबद्दल जी चळवळ व्हायला पाहिजे होती ती काही आम्ही करू शकलो नाही. म्हणजे काही प्रमाणात प्रयत्न केला आम्ही, त्याला काही यश आलं नाही. त्याच्यामुळे सरकारने जो काही अर्थव्यवस्थेचा जो मेस होता तो करायचा तो केला आणि त्याच्या विरोधामध्ये या कर उत्पन्न वाढणं सरकारचं याच्याबद्दलही फारसं काहीही झालं नाही. आणि त्याच्यानंतर मी त्यावेळेला स्वागत करतानाच म्हणतो की सब्जेक्ट टू दिस कंडिशन्स मी त्याचं स्वागत करतो. हे जर केलं तर मी त्याचं स्वागत करतो, पण ते कंडिशनलच होतं, ते कंडिशन पूर्ण झाले नाही. त्याच्यामुळे अर्थातच त्याच्याबद्दलची जी काही टीका आणि ते जे लेख मी सगळे नंतर लिहिलेले आहेत आणि ते प्रकाशित पण झालेले आहेत त्याच वेळी. कॉम्रेड, आपण म्हटलं होतं की म्हणजे सरकारही त्यावेळेस म्हणत होतं डिमॉनिटायझेशन केल्यानंतर काळा पैसा बाहेर येणार. आपलं त्यावेळेस मांडणी होती की जवळपास हा 6 अब्ज डॉलर, अमेरिकन डॉलर एवढा काळा पैसा देशातला बाहेर आहे, ही आपली भूमिका होती. तर त्या काळ्या पैशातली किती रक्कम आली की नाही, आणि ती त्या हेतूने आणली की नाही? मुळात आलीच नाही. अति मिगर म्हणजे कुठेतरी 26,000 कोटी वगैरे, म्हणजे अगदीच ज्याला आपण त्याच्या 1/100 सुद्धा म्हणता येणार नाही इतपत रक्कम काहीतरी आली. आणि पुन्हा
मधल्या काळात ती किती गेली आणि ते जायचे मार्ग किती खुले झाले हा एक प्रश्नच आहे. त्याच्यामुळे सरकारने किंवा मोदींनी जे सांगितलेलं होतं की मी 15 लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये टाकू, काय झालं होतं की त्याच्या आधी एक सुप्रीम कोर्टामध्ये केस होती. राम जेठमलानी जे होते त्यांनी एक सुप्रीम कोर्टामध्ये केस टाकली होती काळ्या पैशाबद्दल, आणि त्याच्यासाठी सरकारने म्हणजे युपीए सरकार असताना एक एसआयटी पण नेमायला पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता. ती त्यांनी नेमली नव्हती आणि बरोबर हा मुद्दा मोदींनी उचलला होता आणि तो प्रचाराचा मुद्दा केला होता. त्याच्यामुळे ती एसआयटी ती नेमली गेली, परंतु म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानेच नेमली गेली. प्रत्यक्षामध्ये त्याची कारवाई झाली नाही आणि आंतरराष्ट्रीय हा जो पैसा आहे तो भारतीयांचा पैसा एनरूट होतो, म्हणजे असा राऊंड ट्रिप केला जातो. तर त्याच्याबद्दल कारवाई करणं म्हणजे आता या सगळ्या बड्या धेंडांवरती कारवाई करण्यासारखं आहे. ते सरकार अर्थातच करायला इच्छुक नव्हतं, पण माझा उद्देश त्यावेळेला हाच होता की सरकार भाषा बोलते नाही, मग त्यांना करायला लावा आणि त्यांना त्याच्यावरती जबाबदारी करा. म्हणजे शेवटी चळवळ ही कुठलं तरी एक हातात काहीतरी तुम्हाला घेऊन जावं लागतं ना. जसं असं आहे, मी तुम्हाला एक चांगलं वचन सांगतो. हे जॉर्ज बर्नार्ड शॉच्या नावावरती सांगितलं जातं, ऍक्च्युअली कोणाचंही मला माहित नाही, की ही दांभिकता आहे, पण तो दंभ जो असतो इज अ होमेज पेड बाय व्हाईस टू व्हर्च्यू, म्हणजे दुर्गुण आणि सद्गुणाला वाहिलेली श्रद्धांजली असते. आता हे दुर्गुणी लोक आहेत ते सगळ्या जगाला माहिती आहे, मला तर मी त्या पक्षाचे मला यांची लायकी काय माहिती आहे, पण हे बोलतायत ना दंभानी आम्ही कारवाई करतो, त्यांना घ्या त्याच्यावरती, ही भूमिका होती. पण त्यांनी काही केलं नाही. तसा काळा पैसा काही देशात आला नाही आणि पुढे तसा निर्माण होऊ नये यासाठी काही बेस सुद्धा काही तयार झाला असं मला वाटत नाही. कॉम्रेड, या अनुषंगानं हा जो काळा पैसा आहे हा तर देशात आला नाही, परंतु त्यानंतर आता डिमॉनिटायझेशन नंतर सर्वात मोठी प्रक्रिया जी झाली ही देशातल्या सार्वजनिक उद्योग, जे बडे उद्योग आहेत, देशातले मूलभूत उद्योग आहेत, सार्वजनिक उद्योग आहेत, ऑइल कंपन्या आहेत, या सगळ्या कंपन्यांचं प्रायव्हेटायझेशन करण्याला प्राधान्य आलं आणि इथं ज्या भांडवलदारांना ते दिलं जातं आहे, म्हणजे देशी भांडवलदारांना, त्यांचे उद्योग कुठे यशस्वी दिसत नाही दुसरीकडे, म्हणजे सरकारी यशस्वी उद्योग तिकडे दिले जात आहेत. तर ही जी प्रक्रिया आहे, तर ही प्रक्रिया आता कुठपर्यंत आलेली आहे नेमकी आकडेवारीच्या स्वरूपामध्ये? असं आहे की सरकारने आता म्हणजे खासगीकरणाची जी प्रक्रिया आहे ती तशी युपीए काळापासूनच त्याचं धोरणात्मक म्हणून स्वरूप म्हणाल तर ते आधीपासूनच ते बोलतायत. परंतु मोदी सरकारचं कसं आहे की जे खासगी जे हे खासगी भांडवलदार आहेत त्यांच्या जे काही सोयीचं असेल, जे युपीए सरकार करत असेल त्याच्या 10 पट मोठ्या प्रमाणात ते करायचं ही त्यांची नीती असल्यामुळे त्यांनी खासगीकरणाचं धोरण अत्यंत निलाजरेपणाने पुढे नेलेलं आहे. त्याच्यासाठी बीएसएनएलचं अजून अधिकृत खासगीकरण केलेलं नाही, परंतु बीएसएनएल 80% त्यांनी नष्ट केलेली आहे. तिथले कर्मचाऱ्यांना VRS दिलेली आहे आणि आता त्यांच्या ज्या रिकाम्या म्हणजे लँड साईट्स आहेत त्यांचे प्रिमायसेस जे आहेत ते मोठे मोठे प्रिमायसेस आहेत, मोठे मोठे त्यांच्या जागा आहेत. तर त्या जागांवर सगळ्या अर्बन एरियाज मधल्या अगदी प्राईम लोकेशनच्या जागा आहेत त्यामुळे त्या आता मोठ्या प्रमाणामध्ये या खासगी म्हणजे त्या जिओ येईल, इतरही कंपन्या येतील किंवा कधी चक्क खासगी काही भांडवलदार इतर सुद्धा येतील, रिअल इस्टेटवाले येतील, तर त्यांना ते वेगवेगळ्या पद्धतीने देऊन टाकायच्या, मोबाईल कंपन्यांना द्यायच्या किंवा इतर कंपन्यांना द्यायच्या. हे सगळं जे काम आहे म्हणजे खासगीकरण हे बीएसएनएलचा व्यवसायाचं खासगीकरण करणं हा त्याला दुय्यम भाग आहे. बीएसएनएलच्या जागा ज्या आहेत, लँड प्रॉपर्टीज या देणं हा एक महत्वाचा त्याच्या मागे उद्देश आहे. आता ऑइल कंपनी ज्या आहेत, या ऑइल कंपनीच्या बाबतीमध्ये सरकारने युपीए सरकारने काय केलं होतं की तेल क्षेत्राचं खासगीकरण सुरू केलं होतं आणि वाजपेयींच्या काळामध्ये अरुण शौरी त्यावेळेला मंत्री होते. खासगीकरणासाठीच त्यांनी निर्गुंतवणुकीकरणासाठीच एक मंत्री नेमले होते. त्यांचा त्यावेळेला इंडियन ऑइल कंपनीचं खासगीकरण करण्याचा या बीपीसीएल वगैरे कंपन्यांचा विचार होता, परंतु त्यांना तो थोडा स्थगित ठेवायला लागला, तो पुढे ढकलायला लागला. आता यांनी काय केलेलं आहे, करोनाचा फायदा घेऊन त्यांनी रेल्वे प्रत्येकच क्षेत्रामध्ये, रेल्वे विभागाच्या ऍटॉमिक क्षेत्रापासून संरक्षणापासून ते प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे
की कोणत्याही आता क्षेत्रामध्ये सरकारी ज्या आहेत संस्था त्यांची संख्या 4 पेक्षा जास्ती राहणार नाही आणि कमीत कमी 1 राहील, अधिक 4 राहतील. म्हणजे त्यांनी तेही क्लिअर करून टाकले. त्याच्यामुळे आता फायद्यात चाललेल्या मुख्यतः ऑइल सेक्टर आहे, त्या ऑइल सेक्टरचं खासगीकरण ते करणार आणि त्याच्यात तर असं सांगता येईल की सरकारला त्याच्यात किती पैसे मिळतील. सरकारने त्यांचा शेअर जर विकला तर आता उदाहरणार्थ बीपीसीएल घ्या, त्यांना समजा 93 कोटी रुपये मिळतील त्याच्या आजच्या व्हॅल्युएशन प्रमाणे. सरकारचे काही शेअर्स त्यांनी जर ते विकले तर, आता सगळे शेअर विकले असं नाही म्हणत मी, काही अमुक 1% विकले समजा, तर त्यांना साधारणपणे 3 वर्षात जेवढा नफा मिळू शकतो त्या कंपनीकडून सरकारला जेवढे पैसे मिळतात नफ्याच्या रूपात, तेवढ्या पैशामध्ये ते संपूर्ण कंपनी खासगी क्षेत्राला देऊन टाकणार आहेत. म्हणजे आता ह्याच्यापेक्षा आतबट्ट्याचा व्यवहार जगात कुठला असणार नाही. आणि मुळात सरकारी क्षेत्र हे फायदा मिळवण्यासाठी चालावं का न चालावं हा चर्चेचा प्रश्न आहे, तो तर मी बाजूला ठेवतो. पण तो जरी बाजूला ठेवला तरी त्याच्यात साधी म्हणजे बाजाराची सुद्धा नीती त्याच्यात ते पाळत नाहीये. ही अतिशय भयानक अशी गोष्ट आहे. आणि तीच गोष्ट रेल्वेच्या बाबतीमध्ये आहे, तीच गोष्ट बँकांच्या बाबतीमध्ये आहे. तर थोडक्यात सांगायचं असं, आता बँकांबद्दल आपण स्वतंत्र बोलूया. तर आता हे काम जे आहे हे माझ्या मते येत्या 6 ते 8 महिन्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पुढे जाईल. अम्युनिशन फॅक्टरीचं त्यांनी कॉर्पोरेटायझेशन सुरूच केलेलं आहे. LIC तर सुद्धा पहिली पावलं टाकलेली आहेत. तेव्हा फायनान्स सेक्टरमध्ये, अगदी संरक्षण क्षेत्रामध्ये, रेल्वेमध्ये आणि ऑइल सेक्टर हे जे सगळ्यात प्रमुख असे बल्क सेक्टर ज्याला आपण म्हणतो, जिथं सरकारला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळतं ते सुद्धा आणि अर्थव्यवस्थेचे पायाभूत क्षेत्र आहे ती, तर त्याचं आता खासगीकरण करण्याची जवळजवळ 60-70% जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे. आता फक्त शेवटचे काउंटडाऊन ज्याला म्हणतो सुरू झालेलं आहे. इट्स अ व्हेरी बॅड कॉम्रेड. हे एवढ्या मोठ्या प्रमाणात हे जे प्रायव्हेटायझेशन होत आहे याच्या मागचं नेमकं कारण काय असावं, आणि समजा हे प्रायव्हेटायझेशन पूर्ण झालं येत्या 7-8 महिन्यामध्ये, याचे देशात दुष्परिणाम काय असतील एकूणच. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात घेऊया की प्रत्येक क्षेत्र आहे ते वेगवेगळे आपल्याला परिणाम पाहावे लागतील. म्हणजे एकाच क्षेत्रात जे परिणाम होतील तेच दुसऱ्या क्षेत्रात होतील असं नाही. सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात घेऊया की लोकांच्या मनामध्ये हा जो एक भाव सरकारने जाणीवपूर्वक पसरवलेले, त्या विचाराच्या लोकांनी पसरवलेला आहे की सरकारी क्षेत्र हे अकार्यक्षम असतं आणि खासगी क्षेत्र हे कार्यक्षम आहे. आणि सरकारी क्षेत्राचा फायदा होत नाही, सरकारी क्षेत्राला वित्तीय फायदा तर होतच नाही, पण ते नुसतं बर्डन बनून राहतं. आणि खासगी क्षेत्र मात्र फायदा मिळवतं, त्याच्यामुळे ते समाजाला जास्त उपयोगी असतं. हे साधारणपणे सूत्र आहे. आणि या विचारसरणीची एक स्वीकार हा मध्यम वर्गामध्ये आणि काही थोड्याशा विपरीत अनुभवामुळे अगदी गरीब वर्गामध्ये सुद्धा काही बाबतीमध्ये असं डोक्यात बसलेलं आहे लोकांच्या. आणि त्याच्यामधून याला एक मान्यता ज्याला म्हणतोय सरकार मिळवत असतं. तर खासगीकरण केलं जातंय याची प्रत्यक्ष कारण आणि दाखवायची कारण या दोन्हीमध्ये फरक आहे. ते दोन्हीमध्ये आपण फरक करून बोललं पाहिजे. कारण का खासगीकरण केलं जाते, सरकार तर मी सांगतो तसं कारण सांगेल की बाबा खासगी क्षेत्र हे जास्त कार्यक्षमपणे चालतं. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की कार्यक्षमता कशी मोजायची हा एक मूलभूत मुद्दा आहे. म्हणजे सरकारी क्षेत्र हे कार्यक्षम नसतं, ते सामाजिक पातळीवरती अत्यंत कार्यक्षम असतं, परंतु ते संकुचित अर्थाने कार्यक्षम नसतं. आपण एक उदाहरण घेऊया. समजा अशी आपण कल्पना करूया की एक काल्पनिक उदाहरण घेऊ किंवा प्रत्यक्ष उदाहरण घेते. आता बँकिंग क्षेत्र घेऊ. समजा एखाद्या बँकेने असं जर ठरवलं की आम्हाला अत्यंत सुरक्षित आणि भरपूर उत्पन्न देणारी अशा प्रकारची गुंतवणूक म्हणजे अशा प्रकारची कर्ज द्यायची आहेत, तर ते कर्ज पूर्वी देतच होते, राष्ट्रीयकरणाच्या पूर्वी अशी कर्ज, आणि ते फायद्यात चालत होते. परंतु त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेचा जो वित्तीय पाया आहे तो वाढत नव्हता. म्हणजे सामाजिक पातळीवरती, म्हणजे व्यापक सामाजिक म्हणजे व्यापक पातळीवरती, मॅक्रो लेव्हलला, तर मॅक्रो लेव्हलला एका वर्तुळामध्येच फक्त बँकिंग फिरत होतं. परंतु जेव्हा हे बँकिंग ते वर्तुळ फोडून बाहेर येण्यासाठी कुठली वेळ आली तर 69 साली जे नॅशनलायझेशन झालं त्याच्यामुळे 40% लेंडिंग हे प्रायोरिटी सेक्टरला केलं पाहिजे. आणि प्रायोरिटी सेक्टरमध्ये
शेती आहे, छोटे व्यापारी आहेत किंवा अगदी निर्यात उद्योग आहे, अशा प्रकारचे अनेक लघु उद्योग आहेत, अशा प्रकारचे अनेक प्रकारचे उद्योग आणि त्यांनी लिस्टिंग केलं त्याचं आणि त्याला सांगितलं की हे प्रायोरिटी सेक्टर आहे आणि तुमचे 40% फायनान्सेस त्याला गेले पाहिजेत, मग ते 35% केलं. तुमची गुंतवणुकीपैकी एवढी टक्के गुंतवणूक स्टॅच्युटरी डिपॉझिट रेशो या ह्याच्यातून या सरकारी रोख्यांमध्ये एवढी झाली पाहिजे, म्हणजे सुरक्षितता, सेफ्टी म्हणून. याच्यामुळे काय झालं की सरकारला एका बाजूला गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध झाला, दुसऱ्या बाजूला समाजामध्ये म्हणजे अगदी खासगी क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उद्योजकांना पैसे, छोट्या उद्योजकांना पैसे मिळायला लागले. आता ट्रान्सपोर्टर आहे, आता आमचे टाटा वगैरे त्यावेळेला लोक ओरडायचे, किर्लोस्कर ओरडायचे, काय सार्वजनिकीकरण, समाजवाद सगळा चुकीचा चाललेला आहे. अरे पण तुमचे जे पंप खपले किर्लोस्करांचे आणि टाटांचे ट्रक्स खपले किंवा त्या भाड्याने जाणाऱ्या सुमो गाड्या खपल्या, त्या या लोकांना कर्ज सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी दिली म्हणून खपल्या. म्हणजे तुमच्या बाजाराचा जो विस्तार आहे, त्या बाजाराचा विस्तार ज्यांच्या हातात पैसे गेले म्हणून झाला. हे सार्वजनिक क्षेत्राची ही कार्यक्षमता आहे. याला आपण व्यापक किंवा सामाजिक कार्यक्षमता असं पण म्हणूया. म्हणजे याचा अर्थ या प्रक्रियेमध्ये 40% जर कर्ज तुम्ही अशी दिली, त्याचा ती बुडली का नाही. एनपीएस आता कोणाकडनं झालेत? 40% क्षेत्रात ज्यांना तुम्ही कर्ज दिली गरिबांना, त्यांच्याकडनं नॉन परफॉर्मिंग असेट्स किंवा बुडीत कर्जाचं प्रमाण अत्यल्प आहे, लक्षात घ्या. आज जे तुम्हाला दिसत आहेत, आता मी दुसऱ्या प्रश्नाकडे जातो की ही जी संस्थात्मक पातळी कार्यक्षमता म्हणून जे सांगतात, ती कार्यक्षमता एक वेळ सार्वजनिक क्षेत्राला त्या प्रमाणात रेट ऑफ प्रॉफिट तेवढा दिसणार नाही आणि ती कर्ज बुडत नव्हती, पण त्याचा अर्थव्यवस्थेला प्रचंड फायदा होत होता आणि बँकही व्यवहार्य पातळीला व्यवस्थित चालत होती. म्हणजे रोजगार देशातला वाढला, बाजार वाढला, उत्पादन वाढलं. आता ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे तुम्हाला वित्तीय क्षेत्राकडून अपेक्षा काय? पण आता काय होते लक्षात घ्या. आता सार्वजनिक क्षेत्र, आता त्यावेळेला आपण मक्तेदारी निर्माण केली, काही प्रमाणामध्ये सार्वजनिक क्षेत्राची मक्तेदारी निर्माण केली, रेल्वे तयार केली, समजा LIC त्या निमित्ताने तयार केली. आता आपली वाटचाल कुठे चाललेली आहे? आता त्यावेळेला काय बोलायचे की सार्वजनिक क्षेत्रामध्ये मक्तेदारी आहे. आता वाटचाल कुठे चाललेली आहे? आता खासगी क्षेत्रातल्या स्पर्धेकडे वाटचाल चाललेली नाही, आता खासगी क्षेत्रातल्या मक्तेदारीकडे वाटचाल चाललेली आहे. हा दुसरा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे खासगी क्षेत्राची म्हणून जे गुण सांगितले जातात ते सुद्धा आता शिल्लक नाहीत. कुठला गुण? एकतर स्पर्धा, आता मक्तेदारी निर्माण होते. आता जिओची काय मक्तेदारीच होणार आहे. दुसरा, आता खासगी क्षेत्र संस्थात्मक पातळीला कार्यक्षम असतं, तोही मुद्दा बँकांच्या आणि इन्शुरन्स कंपन्यांच्या बाबतीत मोडीत निघालेला आहे. म्हणजे तेवढं सुद्धा लाज बाळगायला खासगी क्षेत्राला वस्त्र शिल्लक नाही. सांगा तुम्ही, आता मला येस बँकेसारखी बँक आहे किंवा अनेक आता IDBI सगळ्या ज्या बँका आहेत या खासगी क्षेत्रातच गेलेल्या आहेत, जरी त्या नाव त्यांचं मूळ सार्वजनिक असलं तरी सुद्धा. या बँका आता सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका मोडीत निघाल्या, NPA जास्त झाले. कोणामुळे झाले NPA? गरिबांना कर्ज दिली त्याच्यामुळे नाही झाले. बड्या उद्योजकांना जी कर्ज दिली, म्हणजे तुम्ही जर NPA काढलेत, NPA किती आहेत तर त्यातले 25 तुम्ही काढलेत आणि त्याच्यातलेही 12 अकाउंट जर काढलेत तर तुम्हाला असं दिसेल की सर्व NPAs पैकी 25% संख्या वाढवली तर 40% जी NPAs आहेत हे या बड्या उद्योजकांच्याकडनं 12 घराणी किंवा त्या अत्यंत घराणी उद्योग संस्थांच्याकडे आहेत. म्हणजे ते सुद्धा आता शिल्लक नाहीये. आणि आता त्याच्यामधून या बँका ज्या आहेत आता सार्वजनिक क्षेत्रातल्या, या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका अडचणीत आणल्या खासगी क्षेत्राने आणि त्याचा दोष कोणाला देत आहेत तर सार्वजनिक क्षेत्राला. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि आता त्या म्हणजे पहिल्यांदा तुम्ही एखाद्या गाढवावरती एवढं ओझं टाकणार की त्याचे पाय मोडलेच पाहिजेत आणि म्हणणार की काय याचे पाय मोडले, आता आपण ते पलीकडच्या घरात आहे तेच आणूया आता आपण. हे लॉजिक आहे. ह्याच्यामधून अतिशय देशाचा आणि अर्थव्यवस्थेचं नुकसान होणार आहे. सार्वजनिक बँका ज्या आहेत, म्हणजे 1969 जे बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, त्याच्यानंतरची जी आपण गोष्ट सांगतात की त्याच्यातून देशातल्या जनतेची, म्हणजे शेतकरी असेल, अन्य छोटे उद्योजक असतील, यांची क्रयशक्ती वाढली आणि अर्थव्यवस्थेला एक उधाण आलं. आणि आज आपण दुसरी जी बाजू पाहतोय की खाजगी क्षेत्राची मक्तेदारी. म्हणजे एक काळ असा होता की एक खाजगी क्षेत्रामध्ये बाजारपेठेमध्ये
एक स्पर्धात्मक जी बाजारपेठ असते त्याच्यामध्ये लोकांना कमीत कमी किमतीत स्वस्त कशी वस्तू मिळेल ही एक स्पर्धा बाजारपेठीची असते, ती दिसत नाही. पण हे सगळं मक्तेदारी जर खाजगीकरणाची निर्माण झाली तर क्रय शक्ती देशाच्या जनतेची नेमकी कोणत्या अवस्थेला असेल आणि मग भारतामधला जो सामान्य माणूस आहे, जी जनता आहे, जो गरीब वर्ग आहे, मध्यम वर्ग आहे, याची स्थिती काय असेल नेमकी येणाऱ्या काळामध्ये? असं आहे की आता येणाऱ्या काळात बोलायचं तर ह्या करोना सहित बोलावं लागेल. आता म्हणजे करोना येण्यापूर्वी मुळामध्ये इथं आर्थिक मंदीची सुरुवात झालेलीच होती. म्हणजे असं नाही की सगळं आपलं काय व्यवस्थित चाललं होतं, अजिबातच चाललं नव्हतं. आणि खासगी क्षेत्रात गुंतवणूक होत नव्हती नवी, सार्वजनिक क्षेत्रातली तर करायचे नाही असं यांनी ठरवलेलंच होतं. आणि लोकांच्या हातातली खरेदी शक्ती कमी होत होती, मागणी नव्हती, आणि त्याच्यात हा करोना आला. आणि त्याच्यामुळे आणि आता त्यांच्या ज्या सगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत त्या मध्यम उद्योग आणि छोट्या उद्योगांचे सुद्धा आहेत, त्यांच्या हातात थोडेफार कर्ज देण्याच्या योजना आहेत. सगळ्या आहेत त्या कर्जाच्या मुख्यतः योजना आहेत. परंतु कर्ज कोण घेणार, कशा करता घेणार? बाजारात माल खपला तर घेणार ना, खपण्याची शक्यता असेल तर घेणार ना. त्याच्यामुळे आता तुम्ही जो क्रयशक्तीचा मुद्दा काढला, तो क्रयशक्ती ही लोकांच्या हातातली ही अजिबात वाढण्याची शक्यता नाही, उलट ती अत्यंत त्याचा अपकर्ष झालेला आहे. आणि त्याच्यामुळे या खरेदी शक्तीच्या किंवा क्रयशक्तीच्या अभावी ही मंदी अधिकाधिक खोल गर्तेमध्ये, म्हणजे क्रयशक्ती नाही म्हणून रोजगार नाही, रोजगार नाही म्हणून उत्पन्न नाही म्हणून क्रयशक्ती नाही, आणि मग पुन्हा रोजगार जाणार काहींचा, असं ते खोल गर्तेत चाललंय. आता याला उपाय काय त्याच्याबद्दल आपण बोलू, पण याच्यामध्ये सरकारची अत्यंत व्यापक भूमिका असणं हाच उपाय आहे. पण त्याच्याऐवजी हे काय करतायत तर सरकारकडे पैसे यावेत या नावाखाली ते सरकारकडे पैसे येण्याची जी खरी साधनं आहेत आणि अर्थव्यवस्थेला बूस्ट देण्याची आणि एक इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं ठेवण्याची साधने तीच नष्ट करतात. म्हणजे थोडक्यात म्हणजे माझा पाय दुखतो आहे म्हणून पाय कापून टाकायचा, याच्यापेक्षाही जास्त वाईट हे सगळं लॉजिक आहे. याची तुम्हाला सगळ्यात जास्त गरज आहे ते कापून टाकण्याचं काम आता सरकार करतंय. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये सामान्य माणसाची परिस्थिती अतिशय खराब होणार आहे. कारण हे जे सगळे सरकारी क्षेत्र आहे जे विकलं जाईल, ते विकत घेणारे हे अर्थातच बडी सगळ्या मक्तेदार कंपन्या असणार आहेत. आणि ते पुन्हा कर्ज घेऊन ते किती भरतील बुडवतील हा एक पुन्हा वेगळाच प्रश्न आहे. ज्यांनी एनपीएच केले त्यांनाच त्याच कंपन्या नव्या नावाने विकल्या जात आहेत, असं भारतामध्ये घडतंय आता. म्हणजे मी माझी कंपनी बुडवली तर मी एक तिसरं काहीतरी एक नवीन तयार करायचं आणि त्यांना 50% 60% पैसे देऊन तीच कंपनी मीच पुन्हा चालवायला घ्यायची, अशा पद्धतीचं सगळे राऊंड ट्रिपिंग सगळ्या व्यवस्थेचं चालू आहे. त्याच्यामुळे मक्तेदारी अधिक तीव्र होणार आहे. आणि माझ्या मते ही दिशा अतिशय चुकीची आहे. आणि याच्यामधून अक्षरशः देशामध्ये एक म्हणजे काय म्हणजे लोकांचा उठाव होण्याशिवाय पर्याय नाही, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल. कॉम्रेड हे बरोबर आहे. म्हणजे आपण जे म्हणालात की हे सगळं जे चाललंय खाजगीकरणाचं, की कुठेतरी नवे उद्योग दाखवायचे आणि पैसा लाटायचा. मला वाटतं आपण कामगार संघटनेचं काम करत असताना, सीटूशी आपण संबंधित असताना, मुंबईतल्या ज्या गिरण्या होत्या, या गिरण्या जेव्हा कामगार उद्ध्वस्त झाला त्यावेळी याच गिरण्यांच्या जमिनींवर ज्या कराराने होत्या, रॉयल्टीवर होत्या मालकांकडे, त्या जमिनीवरच त्यांनी हक्क सांगितला आणि त्याच्यात त्या बऱ्यापैकी यशस्वी झाले. तर पुढे चालून हे सगळं असंच होणार आहे का? ही प्रक्रिया ही नव्याने मोठ्या प्रमाणात होते आहे का? काय याच्यामध्ये एक लक्षात घ्या की गिरणी हे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे आणि मोठ्या शहरांमध्ये आता जमिनीच्या किमती या इतक्या वाढलेल्या आहेत की तिथं गिरणी चालवून किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालवून जेवढा नफा होऊ शकेल त्याच्यापेक्षा जमीनच जर विकली तर त्याच्यातून मिळणारा पैसा हा प्रचंड आहे. नागरीकरणाच्या आणि सगळ्या निवासाच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामुळे त्याला ती किंमत आलेली आहे. त्याच्यामुळे सेवा क्षेत्रात म्हणजे सगळं त्याचं रूपांतर सेवा क्षेत्रामध्ये मुंबईच्या बाबतीमध्ये ते झालं. तर असाच प्रकार हा देशामधल्या कित्येक औद्योगिक संस्थांमध्ये सुरू आहे. पुण्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, मुंबईत सुद्धा असे प्रकार असतील पण पुण्यातली मला अगदी नावानिशी माहिती आहे की अशा अनेक संस्था आहेत की ज्या खासगी क्षेत्रामध्ये त्यांच्याकडे 100 एकर जमिनी आहेत की ज्या त्यांच्या कमाल जमीन धारणा कायदा जो होता 1976 साली आलेला
त्याच्या अंतर्गत त्यांना केवळ मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी म्हणून त्यांना ते पुढे कंटिन्यू करायला परवानगी दिली होती. आता त्यांनी काय केले, कमाल जमीनधारणा कायदा गेला तरी त्यांच्यावरती ते बंधन कायम आहे, अजूनही आजही कायम आहे, की ज्या कारणासाठी त्यांना लायसन दिलेलं होतं जास्त जमीन ठेवायचं, त्या लायसनच्या अटी त्यांना मोडता येत नाही, असा हायकोर्टाचा निर्णय. तर त्यांचा प्रयत्न काय होता की त्या जमिनी विकायच्या, कामगारांना त्यांचे पैसे सुद्धा न देता घरी बसवायचं आणि जमीनदार व्हायचं. थोडक्यात म्हणजे औद्योगिक भांडवलशाहीचं रूपांतर तिथे एका बाजूला औद्योगिक जमीनदारीमध्ये जे सेजच्या रूपामध्ये करण्याचा एक प्रयत्न होता, आणि दुसऱ्या बाजूला जे काही झाले तर सेवा क्षेत्रातले थोडेफार काही संस्था वाढतील, त्याच्यामधून रोजगार हा निर्माण होणार नाही, जास्त प्रमाणात झाला तर अगदी किरकोळ स्वरूपाचं होईल. हे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्याचा FSI वगैरे वाटेल तसा वाढवून दिल्यामुळे तर म्हणजे अगदी म्हणजे मुंबईचं म्हणजे परळ, लालबाग या भागामध्ये पूर्वी मी लहानपणी जायचो, गिरण्या चालू असताना सुद्धा असं मोकळं ढाकळं वाटायचं. आज जर त्या भागात गेलो तर अक्षरशः श्वास घेता येत नाही, इतकी भयानक परिस्थिती झालेली आहे तिथं. अशा पद्धतीचे ते सगळ्या नव्या प्रचंड मोठ्या इमारती, त्यांची येणारी वाहनं, त्यातला भयानक दिलेला FSI, त्याच्यात कोणी किती अब्जावधी रुपये जसे कसे कमावले असतील हा मोठा रहस्यमय विषय आहे. हेच देशामधल्या इतर औद्योगिक क्षेत्रामध्ये, उद्योग ज्याला आपण म्हणतो MIDC सारख्या एरियामध्ये सुद्धा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कॉम्रेड, मी थोडस या आर्थिक प्रश्नाकडून थोडस मी एक पर्सनल पातळीकडे येतो. 91 मध्ये काँग्रेसने ग्लोबलायझेशन आणलं आणि त्यानंतर डाव्यांच्या समाजवादी डाव्या या सत्ताही केंद्रामध्ये आल्या, 38-3 वर्ष स्थिरावल्या गेल्या. परंतु 25 वर्ष पश्चिम बंगालमध्ये डावं सरकार होतं, डाव्या पक्षांचं सरकार होतं. त्या सरकारने देखील ग्लोबलायझेशन स्वीकारून आपली अर्थव्यवस्था किंवा आर्थिक धोरणं यापेक्षा वेगळी असणार नाही अशी प्रक्रिया देशाला दाखवली. त्यामुळे आज जे काही सत्ता कारणातून डाव्या चळवळी ज्या थोड्याशा बाजूला हटताना दिसतात, तर त्यामागे हे कारण असेल का, असं काही आपल्याला वाटतं का? नाही, पहिली गोष्ट अशी की तुम्ही जे हा प्रिझम्पटिव्ह प्रश्न आहे, तुम्ही म्हणलात की ग्लोबलायझेशनचा स्वीकार करून त्यांनी 30 धोरणं राबवली, हे विधान मुळामध्ये सदोष आहे, हे बरोबर नाही विधान. तर त्यांनी काय केलं हे मी प्रथम आपल्याला सांगू इच्छितो आणि कुठल्या मर्यादांमध्ये काय करणं शक्य होतं तेही सांगतो. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात घेऊया की ज्या वेळेला 77 साली हे सरकार जनता पार्टीचं दिल्लीमध्ये आणि नंतर निवडणुका होऊन 78 सालापासून ही सगळी पश्चिम बंगालमध्ये राजवट सुरू झाली, तर तेव्हापासून प्रचंड मोठ्या जमिनीचं फेरवाटप हे पश्चिम बंगाल आणि केरळ, हे केरळमध्ये त्याच्या आधीपासूनच हे डाव्यांच्या नेतृत्वाखाली झालं. मी तुम्हाला एक आकडा सांगतो फक्त, की संपूर्ण देशामध्ये अतिरिक्त म्हणून जमीन जी वाटली गेली, आता या 2 राज्यांचा जर तुम्ही विचार केला तर त्यांच्याकडे असलेल्या जमिनीचं प्रमाण हे साधारणपणे 3.5% एवढं आहे. संपूर्ण देशाच्या 3.5% जमीन फक्त बंगाल आणि केरळ या 2 प्रांतांमध्ये आहे. परंतु संपूर्ण देशामध्ये अतिरिक्त जमीन म्हणून जी सरकारने घेऊन वाटली, त्याचं या 2 राज्यांमधलं प्रमाण हे 23% आहे. लक्षात घ्या, ज्यांच्याकडे 3.5% जमीन आहे देशातली, ते कमाल जमीनधारणा कायद्याखाली वाटण्याच्या जमीन त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा 7 पट पुढे असतात. हा इंडिकेटर आहे की अतिरिक्त जमीन म्हणजे जमिनीचं फेरवाटप राबणाऱ्याला जमीन ही मिळाली पाहिजे. महाराष्ट्रातही कुळ कायद्याची अंमलबजावणी झाली नाही असं नाही, परंतु ती अंमलबजावणी कशी झाली, किती झाली आणि तिथे कशी झाली आणि किती झाली याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि तिथे होण्याला विशेष अर्थ असा आहे की तिथे मुळातच जास्त जमीनदारी होती. महाराष्ट्रात मुळात जमीनदारीचं प्रमाणच मुळात कमी होतं, कारण महाराष्ट्र हा मुळामध्ये शेतीसाठी प्रसिद्ध प्रांत नाही. पश्चिम महाराष्ट्र तर अजिबातच नाही, परंतु एकंदर महाराष्ट्र सुद्धा नाही. पण तिथे तसं नाहीये. तिथे त्यांनी धोरणांमध्ये शेतीच्या बाबतीत सांगतो, जेव्हा डाव्या आघाडीचं सरकार सत्तेवर आलं तेव्हा तिथली 29% जमीन ही इरिगेशन खाली होती. जेव्हा डाव्या आघाडीचं सरकार तिथनं गेलं तेव्हा प्रमाण 72% झालं होतं इरिगेटेड लँड.
आणि असे अनेक आकडे मी तुम्हाला सांगू शकतो, परंतु थोडक्यात म्हणजे जमिनीचं फेरवाटप केलं. शेती क्षेत्रामध्ये जो छोटा शेतकरी आहे तो व्हायबल कसा होईल, म्हणून तुम्हाला बंगालमध्ये कुठे आत्महत्या झालेल्या दिसल्या नाहीत. त्याचं कारण असं की त्यांनी त्याला एक सपोर्ट बेस त्याचा प्रचंड मोठ्यात तयार केला. पंचायत राज व्यवस्था सगळ्यात उत्तम बंगालमध्ये राबवली गेलेली आहे आणि केरळमध्ये. त्यांना युनोची रेकॉग्निशनची प्राइजेस मिळालेली आहेत, लक्षात घ्या. तेव्हा आपल्या घटनेमध्ये ज्या ज्या काही स्पेसेस आहेत त्या स्पेसेसचा पूर्णतः वापर करून आणि ज्या स्पेसेस नाहीत त्या निर्माण करण्याचा प्रयत्न करून मग त्याच्यात त्यांची किराणा कोंडी केली अर्थातच, तो वेगळा भाग आहे. हे सगळं त्यांनी केलं. आता हे सगळं केल्यानंतर शिक्षणाचं प्रमाण वाढवलं. हे सगळं केल्यानंतर मग आता तिथे औद्योगिक, आता शेतीच्या नंतर औद्योगिक विकास हे आवश्यकच आहे. म्हणजे हे कुठल्याही अर्थव्यवस्थेच्या विकासाचं किमान गणितच आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा दुसरं तुम्ही करू शकत नाही. तर औद्योगिक विकास कुठल्या मार्गाने करायचा प्रश्न आहे. तर आता एक राज्य सरकार जे आहे भारतामध्ये, तिथं केंद्र आणि राज्य संबंधांचा आणि अधिकारांचा मोठी समस्या तयार होते. तुम्ही एका राज्यामध्ये समाजवाद नाही आणू शकत, कारण राज्य आर्थिक अधिकार आणि कायदेशीर अधिकार हे अत्यंत मर्यादित आहेत. मग कोण म्हणजे तुम्ही सरकारमध्ये का आला तिथं? तुम्ही जर राज्यांपासून सुरुवात केली नाही तर तुम्ही राजकीय व्यवस्थेतच येऊ शकत नाही. आणि आमचंही निश्चित ठरलेलं आहे की घटनेमध्ये जी स्पेस आम्हाला उपलब्ध आहे त्याचा पुरेपूर वापर करूनच पुढे जायचं. मग ती जर जागा कमी पडायला लागली तर पुढे काय करायचं ते जनता नंतर ठरवेल. परंतु घटनेमधली जी स्पेस आणि घटनेमध्ये जे काय आपल्याला एक मार्ग दिलेला आहे, जी आपल्याला उपलब्ध आहेत, त्या स्पेसेसचा वापर, स्वातंत्र्याचा वापर हा करून लोकशाही मार्गाने आपल्याला इथं श्रमिकांचं राज्य आणण्याच्या दिशेने जायचं आहे. हे निश्चितपणे पक्षाचं धोरण आहे. आता ते केल्यानंतर तिथे जर रोजगाराची मागणी आहे तर आपण असं म्हणू शकतो का की आम्ही खासगी क्षेत्राचं राष्ट्रीयकरण करून टाकले? ते अधिकार आहेत का राज्य सरकारला? आणि समजा उद्या घेतले त्यांनी तर त्यांना एक दिवस तरी तिथं सत्तेवर राहता येईल का? म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ती जी काही चौकट आहे कायद्यांची त्याच्या चौकटीत काम करायचं आहे. त्यामुळे ग्लोबलायझेशनचं धोरण स्वीकारलं नाही. तिथल्या सरकारने एवढंच केलं की जर समजा भांडवल गुंतवणूक ही राज्यांची ताकद अत्यंत मर्यादित आहे, राज्य स्वतः भांडवल गुंतवणूक जवळजवळ फारशी करू शकत नाहीत आणि बंगाल सरकार राज्याचं अधिकच करू शकत नाही, कारण त्यांचे प्रचंड मोठी स्वातंत्र्यानंतरची त्यांच्यात निर्वासित आणि इतकी प्रचंड त्यांच्यावरती ओझा आहे. ते असो, त्याच्यात आता जात नाही त्या इतिहासामध्ये. लक्षात घ्या, फाळणी झाली त्यावेळेला अख्खा औद्योगिक क्षेत्र बांगला म्हणजे त्यावेळेच्या पूर्व पाकिस्तानमध्ये गेलं आणि औद्योगिक क्षेत्र इकडे काहीच राहिलं नाही, अशी एक मोठी कोंडी होती त्यांची. शिवाय निर्वासितांचं प्रचंड मोठं कोट्यावधीचं बर्डन त्यांच्यावरती आलेलं होतं. सांगायचा मुद्दा असा की त्याच्यामुळे त्यांनी एवढंच केलं की जे धोरण आहे ते अत्यंत पारदर्शकपणाने इथं जर गुंतवणूक होत असेल तर त्यांनी टाटाच्या प्रोजेक्टला सांगितलं की ठीक आहे, तुम्ही इथं औद्योगिक क्षेत्र, इथं आपण तुम्हाला जागा ही सोयीची होत असेल तर ही जागा तर त्या ठिकाणी जिथं औद्योगिक क्षेत्र तयार होतं सरकार जमीन अधिग्रहित करूनच देतं ना. तुम्ही जर खासगी मालकाला सोडत भांडवलदारा जा तू जाऊन खासगीरित्या जमीन घे तर तो तिथं लँड माफिया बनेल. त्यामुळे आपल्या इथं जी पद्धती केली तीच इथं पद्धती केली. त्याच्यामुळे तिथल्या सरकारने काही चूक केली असं मला वाटत नाही. आणि सरकारची मर्यादा आणि पक्षाचं अखिल भारतीय धोरण हे एकाच एक मोजलं जाऊ शकत नाही, कारण राज्याचे अधिकार अतिशय मर्यादित आहेत. हे एक व्यापक तुम्हाला मी सांगतो. कॉम्रेड, आपण मगाशी उल्लेख केला 1977चा आणि त्या काळात 77 साली जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वामध्ये जे काही देशाचं राजकारण उभं राहिलं त्यावेळेस डावे समाजवादी अत्यंत ताकदवर होते आणि त्यावेळेस जनसंघाचा एक संचू प्रवेश झालेला होता. या प्रदीर्घ काळामध्ये असं काय घडलं की जमिनीचं फेरवाटप झालं, घटनेच्या स्पेसमध्ये असणाऱ्या मर्यादेत सगळी काही कामं केली, पण असं काय झालं की समाजवादी डावे किंवा पुरोगामी एकूणच सगळे कोसळले? या राजकारणाच्या मागचं नेमकं काय सूत्र, कुठे चूक झाली, या संदर्भात काय सांगाल? फार व्यापक प्रश्न आहे हा, परंतु तरी सुद्धा मी थोडेफार काही घटक सांगण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या की आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की भारत हा एक देश आहे. असं जरी असलं तरी सुद्धा भारताची आर्थिक राजकीय व्यवस्था ही राज्य आणि विभागनिहाय वेगवेगळी आहे. हे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सत्य मान्य करावं लागेल. आणि तिथली मानसिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक
ही सगळी सामाजिक, ही सगळी व्यवस्था रिजनल आहे. आणि विकासाचा प्रश्न जो आहे हा केवळ ऑल इंडियाचा प्रश्न नाहीये. म्हणजे ऑल इंडियाला तुम्ही वन साइज फिट्स ऑल अशा पद्धतीने नाही जाऊ शकत. आणि त्याच्यामुळे एक काँग्रेस स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये जो विकासाचा पाया घालण्याचं जे सार्वजनिक क्षेत्राचं काम होतं ते काँग्रेसने केलं. निश्चितपणाने त्याचं क्रेडिट काँग्रेसमध्ये देणं भाग आहे, योग्य आहे. ते अधिक चांगलं होऊ शकलं असतं वगैरे वगैरे हा वेगळा प्रश्न आहे. त्यांनी निश्चितपणे त्याचा काही पाया घातला. परंतु त्याच्यामध्ये काँग्रेसने एक दुहेरी नीती ठेवली. एका बाजूला सार्वजनिक क्षेत्राचा विकास करायचा, सरकारी गुंतवणूक करायची, समाजवादाचं नाव घ्यायचं, परंतु खासगी क्षेत्रात म्हणजे विषमता कमी करण्यासाठी जे प्रत्यक्ष पावलं उचलायला पाहिजे ती घ्यायची नाहीत. याच्यामधून एक गॅप तयार झाली. त्याच्यातून आपण डेफिसिट फायनान्सिंग प्रचंड मोठ्या प्रमाणात केलं. मी तुम्हाला फक्त काँग्रेसच्या थोडा दुटप्पीपणाचा भाग सांगतो. पण मी परत मागाशी सांगितलेलं उदाहरणासहित सांग की दुटप्पीपणा हा जरी दंभ असला तरी सुद्धा त्या दंभामध्ये एक लॉजिक आहे. त्या दंभातला एक भाग उचलून तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकता. तर मी त्यातल्या पॉझिटिव्ह बाजूला धरूनच हे सांगतो. तरी सुद्धा तो असा की आता आमचं सरकार त्यावेळेला सांगायचं की आमच्या इथे इन्कम टॅक्सच्या हायेस्ट स्लॅबचा रेट हा 97% आहे. टॅक्स रेट म्हणजे इन्कम टॅक्सची एक अशी इन्कमची स्लॅब आहे की तिथं 97% घेतो, मग त्याच्यापेक्षा खालच्या 90% घेतो, 70% घेतो. असे आमचे इन्कम अतिशय म्हणजे कडक असे समाजवादी दिशेने विषमता कमी करणारे कायदे आहेत. खरी गोष्ट आहे, होते तसे. पण कराची वसुली किती होत होती? प्रत्यक्ष करांची वसुली जर तुमची 65 साली समजा 100 रुपयाचा कर गोळा केला तर 35 रुपये तुमचे प्रत्यक्ष करातून होत असतील आणि 65 रुपये इतर करातून होत असतील, तर 81 सालापर्यंत प्रत्यक्ष करांच्या वसुलीचं प्रमाण 100 मध्ये फक्त 12 झालं आणि अप्रत्यक्ष कर 82 पर्यंत गेले. सॉरी 18 झालं आणि अप्रत्यक्ष कर 82 पर्यंत गेले. म्हणजे 35 100 तुम्ही जर गोळा करत असाल इन्कम टॅक्स वगैरे रूपात टोटल सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कर उत्पन्नापैकी, तर ते 35 वरून तुम्ही फक्त 18 करायला लागलात. आणि करांचे रेट तुम्ही वाढवलेत आणि वसुली मात्र काहीच नाही. म्हणजे सभेमध्ये भाषण करायला आम्ही काय बोलणार की कसे रेट आम्ही वाढवलेले आहेत, कसं मार्केट कंट्रोल केलेलं आहे, सिमेंटचं मार्केट कंट्रोल केलंय, रेशनवरती धान्य, आणि इकडे काळ्या बाजाराबद्दल मात्र आम्ही काय कारवाई करणार नाही. हा जो दुटप्पीपणा आहे याच्यामधून डेफिसिट फायनान्सिंग वाढलं आणि याच्यामधून सरकारची विश्वासार्हता जी या समाजवादी धोरणाची जी विश्वासार्हता आहे, समाजवादी नव्हतंच ते अर्थात, परंतु जे काय होतं पब्लिक सेक्टर ओरिएंटेड, थोडंसं पब्लिक इन्व्हेस्टमेंट ओरिएंटेड, त्याची विश्वासार्हता गेली. आणि काँग्रेसने मुख्यतः 91-92 साली जो चॉईस केला तो काय केला, काँग्रेसने असा चॉईस केला की आता त्यांना एकतर उजवं वळण तरी घेणं शक्य होतं किंवा डावं वळण तरी शक्य होतं, की दुटप्पी नीती शक्य नाही असं लक्षात आलं. एक रस्ता असा जाईल, एक रस्ता असा जाईल. आता त्यांनी लॉजिकली डावं वळण घेणं अपरिहार्य होतं. मग अशी जे मी म्हटलं की ते ज्या घोड्यावर बसले होते तो घोडा पब्लिक सेक्टर इन्व्हेस्टमेंटचा होता. फक्त दुटप्पीपणामुळे तो घोडा आता सरळ रेषेत जाऊ शकत नव्हता, त्यांना डावं वळण घेणंच भाग होतं. पण त्यांनी सांगितलं की आता नाही, घोड्यावरचे 4 प्रवासी खाली फेकून द्यायचे गाडीतले, घोडा गाडीतले, म्हणजे गरीब वर्ग मजूर वर्ग बाहेर फेकायचा आणि त्यांचे निवडक जे आहेत तेवढेच घ्यायचे, उजव्या बाजूने जायचे. हे मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखाली ते त्यांनी केलं. आणि त्याच्यामधून एक जी पोकळी तयार झाली, काँग्रेसचं जे बेसिक अपील होतं ते अपील त्यातून संपलं आणि ती पोकळी ही संघ परिवाराने, त्यांचा कार्यक्रम तर त्याच्यापेक्षा वाईट आहे आपल्याला माहितीच आहे, त्यांच्या हिंसक आणि विध्वंसक अशा सगळ्या कार्यक्रम पत्रिकेमधनं ती त्यांनी भरून काढली. हे एक झालं. आणि जगामध्ये सुद्धा त्याच प्रकारचे बदल झाले, अशाच प्रकारचे बदल सगळ्या जगात त्यावेळेला झालेले दिसतात तुम्हाला. आणि याचा फायदा हा झाला. आणि मग त्याचा मगाशी जे म्हणलं की स्थानिक पातळीवरचे जे घटक आहेत ते घटक स्थानिक पातळी म्हणजे काँग्रेसचे जे ऑल इंडिया अपील होतं ते ऑल इंडिया अपील या एका विकासाच्या प्रॉमिसवरती होतं. ते प्रॉमिस त्यांनी विड्रॉ केलं आणि सांगितलं की आता आमचं काय काम आहे, बाजार मॅनेज करणं एवढंच आमचं काम आहे. एकदा हे झालं की काँग्रेसचं रिझन थिएटरच संपलं आणि त्याच्यामुळे देशाची जी मेन प्लॅंक आहे तिथं पोकळी निर्माण झाली आणि ती पोकळी यांनी भरून काढली. डाव्यांचं काय झालं, कोण हे सगळं झालं, मग डाव्यांचं काय झालं. तर ही गॅप भरून काढण्यासाठी
जी वर्गीय किंवा शोषितांची जी एकंदर समूह शक्ती पाहिजे, ती शक्ती विकसित होण्यासाठी जो एक दुसरी आंदोलन जिथं निर्माण झाली, जात आणि धर्म, त्याच्यामध्ये त्याला वळण देण्याचं सुद्धा हे सत्ताधारी वर्गाचं आणि त्याच्यामधून डायव्हर्जन झालेलं आहे. आंतरराष्ट्रीय घटक आहेत आणि एक मोठा कार्यक्रमाचा ट्रायआउट केला होता, आपण या बाजूला जाऊन बघू, अशा प्रकारची एक मध्यम वर्गाची एक टिल्ट इकडच्या बाजूला झाला. असं तो प्रभाव कुठल्याही राजकीय पक्षांकडून काही चुका त्या वेळेला होत असतात, असं काही नसतात असं कोणीच म्हणू शकत नाही. वन हू ऍक्ट्स इज लायकली टू मेक मिस्टेक्स. असं म्हणत नाही की डाव्यांकडनं किंवा समाजवाद्यांकडनं कधीच काही चुका झाल्या नाहीत, परंतु त्याच्यामुळे हे झालं असं म्हणायला मी तयार नाही. त्याच्यात थोडीशी भर पडू शकते. मी अत्यंत नम्रपणाने सांगतो की सगळं आमचं बरोबर आहे, सगळं आम्हाला समजलं होतं असं मी म्हणणार नाही, परंतु माझ्या मते 80-90% प्रमाणात हे घटक जबाबदार आहेत. 10% घटक अर्थातच असू शकतात. बिलकुल बिलकुल सर, अगदी व्यापक प्रश्नाचं फार संक्षिप्त आणि अत्यंत मुद्देसूद आपण उत्तर दिलेलं आहे. आपण कामगार चळवळीशी निगडीत आहात. या सध्याच्या काळामध्ये कामगार कायदे निकाली निघालेले आहेत. म्हणजे आपल्याकडे जो कामगार होता तो संघटित होता, कर्मचारी असेल तो संघटित होता किंवा असंघटित होता, परंतु त्याची रोजंदारी असेल ती चांगल्या प्रकारे किमान वेतन कायद्याचं पालन करणारी. आज परिस्थिती अशी झाली की अत्यंत वेठबिगारी सारखी परिस्थिती झाली. म्हणजे आपलं मला एक वाक्य आठवतं की पूर्वीचाच गिरणी कामगार किमान स्लम एरियात राहायचा, तरी आजचा कामगार फुटपाथवर राहतो. तर या कामगाराला संघटित करून पुढे आंदोलन वाढवण्याची काही शक्ती किंवा काही स्थानं आपल्याला आज दिसत आहेत का? काही आशावाद दिसतोय का? मला निश्चितपणे असं दिसतोय, पण मी त्याबद्दल फक्त तुम्हाला एक मुद्द्याचा उल्लेख करतो कामगार चळवळीबद्दलच्या, मग तुमच्या प्रश्नाकडे जातो. कामगार चळवळीचं यश हेच त्यांच्या अपयशाचं कारण ठरलं असं मी म्हणेन. हे वाक्य जरा ऐकायला विचित्र वाटेल, कारण कामगार चळवळ स्वातंत्र्यपूर्व काळातली किंवा 1960 पर्यंतची मी म्हणेन ही बऱ्यापैकी वर्गीय चळवळ होती, म्हणजे क्लास मुवमेंट होती. म्हणजे उदाहरणार्थ सांगा तर गिरणी कामगार या उदाहरणार्थ तुम्ही गिरणी कामगार युनियन होती लाल बावटाची, कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखाली चालणारी. ती इंडस्ट्री युनियन होती. आता बँकांमध्ये युनियन ज्या होत्या त्या बँक इंडस्ट्रीच्या युनियन्स होत्या. तेच इन्शुरन्सचं होतं, तेच रेल्वेचं होतं. परंतु नंतरच्या काळामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये जशी औद्योगिक विकास व्हायला लागला त्याच्यानंतर तिथं धंदेनिहाय युनियन्स न होता तिथं त्या संस्थानिहाय युनियन झाल्या. म्हणजे त्या युनियन भले त्यांचा पूर्वीचा बावटा घेऊनच जातील, परंतु त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे ती संस्था, टेल्को कंपनी, बजाज कंपनी, त्या कंपनीचे एम्प्लॉईज. सो इट बिकम्स एन एम्प्लॉई मुवमेंट रादर दॅन द क्लास मुवमेंट. वर्किंग क्लास मुवमेंट ती होत नाही. त्याच्यामुळे मग काय होतं की त्या संस्थेमध्ये तिथं जे व्यवस्थापन आहे आणि तिथे जी मालक आहे त्याला कुठल्याही कारणाने कोई मोनोपोली मार्केट आहे म्हणून म्हणा किंवा परदेशी गुंतवणूक आणि एकदम हाय टेक्नॉलॉजी मध्ये आहे म्हणून म्हणा, त्याला जर जास्ती वेतन देणं शक्य असेल तर तो वेतन देऊ लागला, कारण भांडवल गुंतवणूक पर एम्प्लॉई त्याची जास्ती आहे. आता ह्याच्यामधून काय झालं की त्या तिथल्या संघटनेला यश मिळालं, त्यांचे वेतन वाढली, परंतु वेतन जसं वाढलं ते सक्सेस जो आहे त्यांचा, तोच सक्सेस हा त्यांच्या फेल्युअरचं कारण कसा ठरत गेला. तर मग इन द प्रोग्रेशन ऑफ टाइम त्या मॅनेजमेंटच्या असं लक्षात आलं की जास्त कामगारांना कमी खुश ठेवण्यापेक्षा कमी कामगारांना जास्त खुश ठेवणं हे सोपं आहे मॅनेजमेंटसाठी. म्हणून त्यांनी कायम कामगारांची वेतनं वाढवत ठेवली पण संख्या आकुंचित केली. त्यामुळे जे लढाऊ होते ज्यांनी लढाऊ आपल्यापणातून काय फायदे मिळवले होते समाधानी झाले. त्याच्यामुळे तक्रार करायला आता जागाच राहिली नाही. त्याच्यामुळे त्यांनी त्यांची संख्या कमी करत नेली आणि खाली कंत्राटी कामगार नावाची एक नवीन प्रॅक्टिस सुरू केली. म्हणजे आत्मकेंद्रित अशी चळवळ झाली आणि चळवळ झाली म्हणजे कामगार पण झाला. त्याच्या हे पण एका बाजूला यश आहे की कायम कामगाराचा पगार आता 45,000 रुपये झाला, 50,000 रुपये झाला. पण याचा अर्थ एक निश्चित झालाय की त्यांची संख्या 200 असेल तर ती आता कधीही वाढणार नाही.
सगळी जी वाढ आहे ती फक्त कंत्राटी कामगारांमध्ये होईल. सो यश हेच अपयशामध्ये रूपांतरित होतं. जे डायलेक्टिक्स त्याचं आहे ते डायलेक्टिक्स कामगार चळवळीमध्ये हाताळता आलं नाही. दॅट वॉज अ मेन रिझन. आणि म्हणून मग आता ही परिस्थिती आज झालेली आहे. एनिवे, आता त्या परिस्थितीच्या पुढे गेलेली आहे परिस्थिती. आता कायम कामगार सुद्धा तेवढेच असुरक्षित झालेले आहेत. त्याच्यामुळे आता आपण त्याच्याही पुढच्या टप्प्यावर आहोत. आणि म्हणून आता परिस्थिती अशी आहे की असंघटित कामगारांच्या मध्ये, पुन्हा आता बांधकाम कामगार आहेत, सरकारने नेमलेले वेठबिगार आहेत, म्हणजे आशा कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, हे अधिकृत म्हणजे सरकारी वेठबिगार म्हणतो मी त्यांना, तर ते असतील किंवा कंत्राटी कामगार असतील, यांच्यासाठी आता चळवळी आम्ही करतोय. आणि आमच्या आता चळवळीचं स्वरूप असं आहे की आम्ही आता क्लास मुवमेंट करतोय. एम्प्लॉई मुवमेंट वरती असलेला जो भर बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात मधल्या काळात होता, त्याच्याऐवजी द होल मुवमेंट इज टर्निंग, ऍटलिस्ट लाल बावट्याच्या चळवळी जिथे आहेत तिथे क्लास मुवमेंटकडे मोठ्या प्रमाणात चाललेले आहेत, रादर दॅन एम्प्लॉई मुवमेंट्स. आणि हे परिस्थितीचा पण रेटा आहे आणि एक जाणीव पण याची झालेली आहे. आणि म्हणून याच्यामध्ये निश्चितपणे आता तुम्हाला दिसेल, तुम्ही कुठलेही आमचे आंदोलन घ्या, कुठलेही घ्या, याच्यामध्ये तुम्हाला हा क्लास असंघटित क्षेत्र जे आहे ते मोठ्या प्रमाणात आता उतरलेलं दिसेल. आणि सगळ्या म्हणजे ऑल इंडिया लेवलला मी तुम्हाला सांगतोय, हा खूप फरक आता पडलेला आहे. बिलकुल बिलकुल. कॉम्रेड, हे सगळं संघटन जे आपण चालवणार आहोत किंवा उभं करणार आहात, येणाऱ्या काळामध्ये राजकीय सत्तेकडे त्याची वाटचाल करण्यासाठीच आपण हे सगळं करताय. आपण जे काही वेळा काही दिवसांपूर्वी म्हटलेलं आहे की लोकशाही व्यवस्थेमध्ये किंवा लोकशाही देशामध्ये आता इलेक्शन किंवा निवडणुका याची पद्धती आणि पॅटर्न बदलतो आहे. म्हणजे अमेरिकेचं आपण उदाहरण दिलं की ट्रम्पना 46% मतं मिळाली, हिलरी क्लिंटनना 48%. तरी विजय ट्रम्पचा झाला. म्हणजे ही टेक्निकल कारण नेमकी काय आहेत आणि कशी आहेत, भारतातही ती तशी काही दिसतात. आता काय तुम्हाला मी सांगतो की अमेरिकेमधली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचे विचित्र नियम आहेत. म्हणजे अमेरिकेमध्ये भाषण स्वातंत्र्य पूर्ण आहे हे मान्यच आहे, संघटना स्वातंत्र्य आहे, तुम्ही काही बोलू शकता, लिहू शकता, संघटन करू शकता, तुम्ही अमेरिकेच्या व्हाईट हाऊस समोर उभं राहून ट्रम्पला शिव्या देऊ शकता, हे अधिकार तिथं आहेत, हे आपण मान्य करूया. परंतु तिथली जी इलेक्शन सिस्टीम आहे आणि व्होटिंग सिस्टीम आहे, विशेषतः राष्ट्रीय पातळीवरची, म्हणजे त्यांच्या सिनेटसाठीची असेल, अध्यक्ष निवडणुकांची असेल, किंवा त्यांच्या स्थानिक म्हणजे राज्याच्या पातळीवरची असेल, मी सिटी लेवलची बोलत आहे, सिटी लेवलची डेमोक्रेसी तर खूप स्ट्रॉंग आहे. परंतु राज्य आणि केंद्र यांच्या पातळीची जी लोकशाही आहे त्याच्या यंत्रणा आणि त्याची सगळी सिस्टीम आणि त्याचा पॅटर्न, त्याचे नियम हे भयानक आहेत. एका वाक्यात सांगायचं तर भयानक आहेत. आणि तिथलं राजकारण हे त्याच्यामुळे अत्यंत विकृत दिशेला जे जातं. म्हणजे अमेरिकन जनतेची, म्हणजे भांडवलशाही वगैरे सोडून द्या, आपण तो मुद्दे जरा बाजूला ठेवू. म्हणजे अमेरिकन जनतेची जी काही इच्छा असेल ती त्या व्होटिंग मधून जी काय व्यक्त होईल ती सुद्धा त्यांच्या पदांमध्ये व्यक्त होत नाही. इतकं ते विचित्र आहे सगळं. म्हणजे व्होटिंगच्या पूर्वी काय होतं ते पण मी बोलत नाही, व्होटिंग झाल्यानंतर सुद्धा ते व्यक्त होत नाही. अशा प्रकारची सिस्टीमच ती, त्याचे नियम असे डिव्हाइस केलेले आहेत. आता कोणी म्हटलं की हे अनाकलित तुम्ही काय बोलताय नेमकं, त्यामुळे ते जास्त त्याच्या तांत्रिकतेत मी नेत नाही. पण एक दोन तुम्हाला गोष्टी फक्त सांगतो, इतके विचित्र त्यांचे नियम आहेत. आता तुम्ही आवाज म्हणत की ट्रम्पची इलेक्शन घ्या उदाहरणार्थ, तेच बुशच्या बाबतीतही झालं होतं. आणि गंमत म्हणजे हिटलरच्या बाबतीमध्ये वेगळ्या कारणाने पण तसंच झालं होतं. आणि तिघांमध्ये एक कॉमन पॅटर्न आहे असो. आणि मोदींच्या मध्ये ते 31% मतावरतीच पंतप्रधान झाले होते सुरुवातीला, आता फक्त मतं वाढली. ते भारतातल्या इलेक्शन सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे. पण तिथल्या इलेक्शन सिस्टीम मध्ये असं आहे की आपल्याला वाटतं की आता अध्यक्षपदाचा निवड उमेदवार आहे, त्याला सगळ्या लोक मतं देत असतील आणि मग जेवढे उमेदवारांमध्ये ज्याला जास्त मतं पडतील तो निवडून देतो. असं लॉजिकली कुठल्याही देशामध्ये असंच होईल असं कोणालाही वाटतं, पण तसं नाहीये. त्यांच्या देशामध्ये ती इलेक्टोरल कॉलेज सिस्टीम आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक राज्याला एक कोटा दिलेला आहे की तुमच्या राज्याचं 50 राज्य आहेत ते सगळे मिळून त्यांचा जो कोटा आहे तो 537 लोकांचा होतो. ते इलेक्टोरल कॉलेज जे आहे ते 537 लोकांचं तयार होतं, 538 लोकांचं तयार होतं. तर ते 538 लोकांचं इलेक्टोरल कॉलेज जे आहे ते इलेक्टोरल कॉलेज हे तयार करण्यासाठी प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी ठरवलेले आहेत. त्या राज्यामधल्या लोकांनी समजा कोणालाही जरी मतदान केलं तर सर्वात जास्त त्या राज्यातून ज्याला मतदान मिळेल
त्याला त्या राज्याचे अख्खे प्रतिनिधींची संख्या त्याच्या त्याच्यामुळे म्हणजे एखादं उदाहरण सांगतो तुम्हाला मी. समजा एखाद्या राज्यामध्ये आता कॅलिफोर्निया इंटरनेटचा इंटरनेट प्रॉब्लेम झालाय झाला मला वाटतं. तर समजा थोडासा नेट प्रॉब्लेम आलेला आहे, थोडासा आवाज तुटतोय. तरी सुद्धा समजा एखाद्याला 36 आहेत, एकाला ऐकू येत नाही. येतोय, आता येतोय आवाज. आता येते. हो ओके ठीक आहे. तर मी असं सांगत होतो की तिथे इलेक्ट्रो कॉलेजची सिस्टीम जी अशी आहे की ज्याच्यामुळे तिथं एखाद्याचे जर समजा कॅलिफोर्नियाचे 55 प्रतिनिधी आहेत, तर ते अख्खे 55 त्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकासाठी जणू काही ज्याला 36% मतं पडलेली आहेत त्याला 36% प्रतिनिधी मिळत नाहीत, 100% प्रतिनिधी हे त्याच्या बाजूचे झाले. म्हणजे अख्खं कॅलिफोर्निया राज्याचं जे सगळं मतदान आहे अध्यक्षपदाचं ते त्या उमेदवाराच्या मागं जाणार. मग ते प्रत्येक राज्यामध्ये तसं. आणि त्याच्यामुळे पॉप्युलर व्होट आणि इलेक्ट्रल कॉलेजमध्ये जे निवडून येतात याचा परस्पर संबंध नाही, अशी सिस्टीमच आहे. हे एक उदाहरण सांगतो. आणि त्याच्यापेक्षा भयानक उदाहरण असं आहे, एकच सांगून थांबतो मी. म्हणजे अगदी खूप म्हणजे मी त्याच्यावरती ते सारखे व्हिडिओ जे आहेत मी मोठी सिरीजच करतोय त्याच्यावरती, खूप सांगण्यासारखं. एकच अजून सांगतो फक्त. किती गंमत आहे. आता ट्रम्प त्याच्यावरती हे कारवाई होणार होती इम्पिचमेंटची, मध्ये ती मान्य झाली, सिनेटमध्ये झाली नाही. असं का व्हावं? तर सिनेटमध्ये जावं समजा, आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे आपली लोकसभा म्हणा. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह हे लोकसंख्येनुसार प्रतिनिधी निवडले जातात, त्याच्यामुळे ती त्या अर्थाने प्रातिनिधिक सभा होते. सिनेट जी आहे तिथे 100 सभासद आहेत, एक्झॅक्टली 100. राज्य आहेत 50, प्रत्येकाला 2 प्रतिनिधी. लक्षात घ्या, प्रत्येकाला 2 प्रतिनिधी. आता तुम्ही मला सांगा, उत्तर प्रदेशला 2 आणि गोव्यालाही 2, लोकशाही होईल का? उत्तर म्हणजे राज्य कोणाचाही सोडून द्या, तो मुद्दा नाही. परंतु कॅलिफोर्नियाची लोकसंख्या तिथल्या सगळ्यात छोट्या राज्यापेक्षा 68 पट जास्ती आहे. सगळ्यात मोस्ट पॉप्युलर स्टेट, त्याची लोकसंख्या ते वायोमिंग म्हणून जे लिस्ट पॉप्युलर स्टेट आहे त्याच्यापेक्षा 68 पट जास्ती आहे. पण वायोमिंगचे प्रतिनिधी कोण? किती? सिनेटमध्ये 2 आणि कॅलिफोर्नियाचे किती? 2. ही लोकशाही आहे. आणि सिनेटला काय अधिकार आहेत? जसे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हला आहेत तेवढे पूर्ण अधिकार सिनेटला आहेत. कुठलीही घटना दुरुस्ती सोडा, साधा कायदा सुद्धा सिनेटच्या मान्यतेशिवाय होऊ शकत नाही. लक्षात घ्या. म्हणजे तिथल्या लोकशाहीचं भयानक स्वरूप असं आहे की तुमच्याकडे 18% जरी व्होटर्स असतील, म्हणजे 18% व्होटर्सचे रिप्रेझेंटेटिव्ह जे असतात त्यांच्या हातामध्ये 60% सिनेटचे रिप्रेझेंटेटिव्ह येतात. आता हे साधं उदाहरण घ्या ना, कॅलिफोर्नियामध्ये अमेरिकेच्या 12% लोकसंख्या आहे. तुम्ही कॅलिफोर्निया, टेक्सास, फ्लोरिडा आणि न्यूयॉर्क हे 4 राज्य घेतलीत ना, त्यांची 30% लोकसंख्या होते. ऍक्च्युअली जास्त होते, 32% होते. आता त्या 32% लोकांचे तिथे प्रतिनिधी किती आहेत? 8. कारण 4 राज्य, प्रत्येकाचे 2, 8. म्हणजे 32% लोकांचे प्रतिनिधी किती आहेत? तर 8%. लोकशाही. त्याच्यामुळे सिनेटमध्ये आणि छोटी लोकसंख्या ज्यांची आहे ती सगळी मागास राज्य आहेत, म्हणजे सामाजिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या मागास आहेत. हे त्याचा एक योगायोग आहे. योगायोग म्हणजे त्याला कारण आहे, पण ते आता नको जायला त्याच्यात. त्याच्यामुळे अमेरिकेची स्ट्रक्चर, डेमोक्रेटिक स्ट्रक्चर हे अत्यंत डिफेक्टिव्ह आहे. आणि म्हणून तिथे ट्रम्प सारखी, तिथे कॉर्पोरेट पॉलिटिक्स, कॉर्पोरेट फंडिंग हे सगळे पुन्हा मुद्दे आहेत, भांडवलशाहीचे, लॉबिंग वगैरे. त्याच्यामुळे तो मुद्दा, त्यामुळे ट्रम्प जे आहेत ते टिकले याचं कारण ते आहे. सिनेट ही त्यांच्या मागे अभेद्यपणे उभी राहते. बंदूक वापरण्याचा कायदा सगळे लोक विरोधात गेले तरी तो चालूच राहतो.
असो. सॉरी जरा मी वेळ जास्त घेतला प्रश्न. नाही नाही नाही, अगदी व्यवस्थित. मगाशी आपला एक उल्लेख झाला होता विकासाचा जो भाग आहे, म्हणजे विकासाचा दर कोरोनाच्या पूर्वी भारताची अर्थव्यवस्था कमकुवत झाली होती असं आपण म्हटलं होतं. आणि बऱ्याचशा जागतिक संस्था आता म्हणतात की कोरोना नंतर जीडीपीचा दर खूप कोसळणार आहे किंवा तो मायनस मध्ये जाणार आहे. पण हा मायनस मध्ये जाणारा जीडीपी दर, जर आपण एक आर्थिक विश्लेषक आहात, आपलं मांडणं नेहमीच राहिलेलं आहे की जीडीपी हा काही सर्वसामान्य जनतेच्या विकासाची मोजपट्टी नाही. जर हा विकासाचा दर, जीडीपीचा दर खाली कोसळला असेल, मायनस असेल, तरी जनतेला विकासाच्या प्रक्रियेत आणता येऊ शकतं का? किंवा विकास नेमका काय आहे जनतेचा, काय याच्या संदर्भात आपलं काय लॉजिक किंवा काय म्हणणं काय? बघा, जीडीपीचा ग्रोथ म्हणजे माणसाचं वजन आहे. माणसाचं वजन जर केलं तर आता समजा तुम्हाला सैनिकांची किंवा कोणाची फिटनेसची भरती करायची, फिटनेस तुम्हाला मोजायचं आहे, तर तुम्ही असं म्हणू शकता नाही बाबा किमान वेट तुझं एवढं पाहिजे, किमान उंची एवढी पाहिजे. या गोष्टी आपण बघणार. म्हणजे याचा अर्थ त्याचा शरीर प्रकृतीशी काही संबंध नाही असं कोणी म्हणू शकेल का? नाही म्हणू शकणार. त्याचा काही प्रमाणात संबंध आहेच. परंतु कोणी जर म्हणलं की ठीक आहे वजन व्यवस्थित आहे ना, चांगला फुगलाच मस्त आहे, छान आहे, तर ते चुकीचं आहे. त्याची एक मर्यादा आहे. कुठल्याही निकषाची एक मर्यादा असते आणि कुठलाही निकष हा असा चल पद्धतीने बघितला पाहिजे, असा स्थिर बंदिस्त म्हणून बघायचा नाही. तर जीडीपी हा निकष ही एक फुटपट्टी आहे. एक फुटपट्टीचा म्हणजे 100 फुटपट्ट्या जर असतील एखादी गोष्ट मोजायची तर ती एक फुटपट्टी जीडीपी आहे. तिला जर संपूर्ण फुटपट्टी तुम्ही केलं तर जी विकृती तयार होईल तशा प्रकारची विकृती या आर्थिक दृष्टिकोनामध्ये तयार होते. जसं तुम्ही जीडीपीचं बोललात ना, मी तुम्हाला अजून एक सांगतो त्याच्याशी बोलताना. डेफिसिट और फिस्कल डेफिसिट हा असा एक मुद्दा आहे, सरकारी खजिन्यातली तूट. आता ते असं बोलतात की तुटीचा अर्थ भरणा. तूट म्हणजे काहीतरी थोडक्यात म्हणजे दुसऱ्याच्या घरातून चोरून आणलेले पैसे, अशा पद्धतीने त्याकडे पाहिलं जातं. की ऋण काढून सण साजरा केला जातोय अशा पद्धतीने त्याकडे पाहिलं जातं. म्हणजे अत्यंत महामूर्खपणाचं बोलणं आहे. आता मला एक साधा प्रश्न आहे की एखादा नवीन उद्योजक जेव्हा उद्योग काढतो तेव्हा त्यांनी जर स्वतःच्याच पैशावरती तो उद्योग काढायचा ठरवलं तर भारतामध्ये एक म्हणजे भारतात सोडा जगात कुठलाही भांडवली उद्योग कधी निर्माण झाला नसता आणि याच्या पुढे होणार नाही. तेव्हा कर्जावरती जर समजा खासगी उद्योगाची उभारणी जर कर्जावरतीच होऊ शकते, पण कर्ज उभारण्यासाठी काहीतरी तुम्हाला ओन कॅपिटल लागतं, ते ठीक आहे. त्याच्यापेक्षाही कितीतरी जास्त प्रमाणात सरकारला लागू आहे, कारण तिथं कर्ज द्यायला तुम्हाला नफा मिळणार म्हणून लोक तयार तरी होतील. आता इथं सरकारला जर समजा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किंवा विकासामध्ये जी मूलभूत गुंतवणूक करावी लागते की जी खासगी क्षेत्रात होऊ शकत नाही, ती करायला सरकारला जर कर्ज घ्यावी लागली तर त्याच्याबद्दल त्यांची आरडाओरडा काहीच मला कळत नाही. की तुम्ही खासगी क्षेत्र कर्ज घेता त्याच्याबद्दल काय तुमची तक्रार नाहीये, आणि खासगी क्षेत्राने कर्ज घेतलं तर इन्फ्लेशन होत नाही हे सुद्धा असं समजणं सुद्धा मूर्खपणा आहे. इट डिपेंड्स की बँकांची पॉलिसी काय आहे, म्हणजे मॉनिटरी पॉलिसी काय आहे, याच्यावरती इन्फ्लेशनरी मनी सप्लाय होणार का नाही त्याच्यावरनं ठरेल. ते क्षेत्र खासगी क्षेत्रात कर्ज घेतलं जातंय का सार्वजनिक क्षेत्रात घेतलं जातंय याचा हा काही एकमेव कारण नाही. फिस्कल डेफिसिट असेल किंवा जीडीपी असेल, हे अर्थव्यवस्थेचे किंवा त्याच्या अर्थव्यवस्थेच्या आरोग्याचे वन ऑफ द इंडिकेटर्स आहेत. त्याच्यामध्ये पॅकेज म्हणून तुम्हाला बघायला पाहिजे. सगळ्याचा एकत्रित विचार करून कशासाठी काय केलं जाते, त्याच वेळेला ते सरकार पैसे घेऊन काय करणार आहे, मग त्यावेळेला जीडीपी वाढल्यापर्यंत त्याचं ऍव्हरेजिंग आउट कसं होतंय, हे सगळं जर तुम्ही बघणार असाल, रोजगाराचं काय होतं जर तुम्ही प्रश्नच विचारणार नसाल तर जीडीपी तुम्हाला वाढलेला दिसेल, पण कोणाचा? 1 वर्षात दिसेल, 2 वर्षात दिसेल, 4थ्या वर्षामध्ये संपेल सगळं. तेव्हा सस्टेनेबिलिटी हा सुद्धा एक प्रश्न आहे. त्याचं प्रसारण कसं होते हे बघणं हे त्या सगळ्या सिस्टीम व्हायबल ठेवण्यासाठीच आवश्यक आहे. आता साधं उदाहरण घ्या तुम्ही, लोकांच्या हातातली खरेदी शक्ती वाढली नाही आणि रोजगार मिळाला नाही तर मागणीच निर्माण होणार नाही ना, आणि मागणीच निर्माण झाली नाही तर तुमचा जीडीपी 2 वर्षांनी वाढणार आहे तरी कसा? जीडीपी वाढवायचं हे जरी ठरवलं
तरी 2 वर्षांनी तो खालीच म्हणजे कोसळेलच, अर्थव्यवस्थाच कोसळेल. तेव्हा टोटॅलिटीमध्ये आणि एक टाइम स्पॅन मोठा धरून विचार केला तर मला असं वाटतं की हे जीडीपी खाली येईल हे जे काय आहे हे वास्तव आहे. परंतु मुख्य मुद्दा आपण जीडीपी खाली येईल याचा विचार न करता रोजगार किती खाली गेलेला आहे, तो किती खाली जाता कामा नये याचा विचार केला पाहिजे. आणि तो वाचवण्यासाठी काय काय करावं लागेल आणि तो कळीचा मुद्दा आहे. तो केवळ लोक बेकार घरी बसले त्यांना खायला मिळत नाही हा तर मानवी मुद्दा आहे, पण तो तेवढाच फक्त नाही. अगदी अर्थव्यवस्था जरी चालवायची म्हटली तरी रोजगार वाढणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी सरकार काय करू शकतं, सरकारकडे पैसे कुठने येतील याच्या सगळ्याचा पॅकेज म्हणून विचार झाला पाहिजे. आणि मी जेव्हा असं म्हणतो की सरकारने अमुक एक गोष्ट केली पाहिजे किंवा करता कामा नये, मी त्याचा पूर्ण पर्यायासहित विचार केलेला आहे. आपल्याला वेळ असेल तर मी त्याच्या कितीही खोलात जाऊ शकतो. इकॉनॉमिक पॉलिसी काय घेतली पाहिजे याच्या आणि तुम्ही ठरवा किती खोलात जाईल. बिलकुल कॉम्रेड, म्हणजे रिझर्व्ह बँक जी आहे, आपण थोडेस सर्वसामान्य माणूस जो आहे तो बँकांवर विश्वास ठेवून जगत असतो. त्याची थोडीशी जी काही जमा असते, बचत असते, तो बँकेला आपला आधार बनवतो. पण या सगळ्या काळामध्ये रिझर्व्ह बँकेचा रिझर्व्ह फंड बऱ्याच प्रमाणात सरकार काढून घेत आहे. कोरोनाच्या काळामध्ये रिझर्व्ह बँकेने इतर बँकांना जे काही आदेश दिले, निर्देश दिले की ज्यांच्यावर कर्ज असेल त्यांचे हप्ते काही स्थगित करा, हे करा, हेही कुठे पाडताना बँका किंवा हे दिसल्या नाही. तर या अनुषंगाने रिझर्व्ह बँकेची आज नेमकी बँकिंग सिस्टीम मध्ये काय ताकद राहिलेली आहे नेमकी? बघा, रिझर्व्ह बँकेची जी ताकद आहे ही केवळ त्यांच्याकडे रिझर्व्ह फंड किती आहे याच्यावरती अवलंबून नाही. आणि त्या कायदेशीर गोष्टीच्या ती त्यांच्या आजही त्याच्या पलीकडे आहे. म्हणजे असं म्हणण्यात काय अर्थ, रिझर्व्ह बँकेची आर्थिक ताकद संपली आहे. रिझर्व्ह बँक ही स्वतःच्या आर्थिक ताकदीवरती चालत नाही. रिझर्व्ह बँक ही सेंट्रल बँक आहे, लक्षात घ्या. रिझर्व्ह बँक ही काही कमर्शियल बँक नाही. तेव्हा रिझर्व्ह बँकेचं काम हे नियंत्रकाचं आहे, कंट्रोलरचं आहे, गव्हर्नरचं आहे. तेव्हा रिझर्व्ह बँकेची आर्थिक ताकद म्हणण्यापेक्षा रिझर्व्ह बँकेची वैधानिक ताकद किती आहे आणि रिझर्व्ह बँकेची वैचारिक ताकद किती आहे हा खरा मुद्दा आहे. तेव्हा रिझर्व्ह बँकेने आपली उद्दिष्ट काय आपण ठरवायची हे निश्चित करणं आवश्यक आहे. आता रिझर्व्ह बँकेने जर असं काय ठरवलं असेल की सहकार क्षेत्राचा विध्वंसच करायचा आम्ही, कारण का क्लिअर चाललेलं आहे. म्हणजे देशामध्ये आज अगदी व्यवस्थितरित्या हे काम चालू आहे की सहकारी बँका ज्या आहेत त्या सहकारी बँकांचे दोष दूर करण्याच्या ऐवजी सहकारी बँका या बंद कशा पडतील आणि सहकारी बँकांवरचा लोकांचा विश्वास कसा अधिकाधिक प्रमाणात उडत जाईल यासाठी काही लोकांनी वाईट कृत्य केली याच्याबद्दल कोणाचं दुमत नाहीये आणि त्यांना कुठलीही शिक्षा करायलाही कोणाचं दुमत असू शकत नाही. परंतु ते प्रकार राष्ट्रीयकृत बँकात पण झालेले आहेत, त्याच्यापेक्षाही वाईट झालेले आहेत आणि त्यांची आडनावही मोदीच आहेत हे करणाऱ्यांची. ते पळून गेले देशातून. तर आता गंमत अशी आहे की सहकार क्षेत्र असेल किंवा देशामधले एकंदर शेती क्षेत्रातलं क्रेडिट असेल, या सगळ्याच्या बद्दल रिझर्व्ह बँकेने आपली उद्दिष्ट ठरवली पाहिजे की आम्हाला कुठे क्रेडिट पोहोचायला पाहिजे, कुठे क्रेडिट एक्सपान्शन व्हायला पाहिजे. म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या हातामध्ये, त्याला बँकिंगच्या भाषेत सांगायचं झालं तर क्वांटिटेटिव्ह कंट्रोल्स आणि क्वालिटेटिव्ह कंट्रोल्स असे दोन, म्हणजे गुणात्मक नियंत्रणाचे मार्ग आणि संख्यात्मक नियंत्रणाचे मार्ग असे दोन्ही उपलब्ध असतात. त्याचा वापर रिझर्व्ह बँक कसा करते का करत नाही याच्यावरती हे सर्व अवलंबून आहे. आणि त्या अर्थाने जर पाहिलं तर रिझर्व्ह बँकेची जे नियंत्रकाचं काम आहे ते रिझर्व्ह बँकेचं नियंत्रकाचं काम रिझर्व्ह बँकेने केलेलं नाही जिथं करायला पाहिजे तिथं. आणि नाही त्या ठिकाणी सहकारी बँकांना विनाकारण त्रास देणं. तर डिमॉनिटायझेशनच्या काळात त्यांच्याकडे पैसेच घेत नव्हते. सहकारी बँका अक्षरशः म्हणजे धुळीला मिळतील अशा प्रकारची धोरणं सुप्रीम कोर्टापर्यंत त्या केसेस गेलेल्या होत्या. आमच्या कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेने ती सुप्रीम कोर्टापर्यंत केस नेली होती, तरीही सरकारने त्यांचं ऐकलं नाही. सुप्रीम कोर्टाचे आदेश असून सुद्धा त्यांचं ऐकलं नाही. इतके म्हणजे अमित शहाच्या बँकेचं मात्र व्यवस्थित त्यांनी सोय केली, घरचंच काम असल्यामुळे. तर असे त्यामुळे रिझर्व्ह बँकेची भूमिका ही मुळात उद्दिष्टांशी तपासून बघितली पाहिजे असं मला वाटतं. आणि अर्थात एक मुद्दा सांगतो की हे जे सरकार आहे हे सरकार म्हणजे सरकारमध्ये दोनच कार्यालय, म्हणजे पंतप्रधान कार्यालय आणि गृह मंत्रालय, ही दोनच कार्यालय आणि दोनच मंत्री ज्याला आपण म्हणतो हे आहेत.
बाकी सगळे सेवक आहेत, म्हणजे मंत्री 2 आणि बाकी सेवक. ही परिस्थिती असल्यामुळे रिझर्व्ह बँकेची जी काही डिमॉनिटायझेशन करताना त्यांना विचार सुद्धा न घेतं हे भयानक आहे. आणि एका या कानाचं त्या कानाला कळून देता कामा नये जे म्हणतात ना, तसं इथे परिस्थिती यांनी निर्माण केलेली आहे आणि हा अधिकाराच्या अतिरिक्त केंद्रीकरणाचा भाग आहे. अधिकाराचं केंद्रीकरण धोरण दोनच कार्यालयातून चालत आहेत आणि वर्तमान सरकारची जी काही ध्येय धोरणं आहेत याच्या संदर्भात आपण बरीच मतभेद व्यक्त केली. या सगळ्या प्रक्रियेत शेवटचा प्रश्न मी कॉम्रेड आपल्याला विचारू इच्छितो की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण नुसते कामगार नेते नाहीत तर एका राष्ट्रीय पक्षाचेही नेते आहात. येणाऱ्या काळामध्ये वर्तमान सरकारच्या संदर्भातले जे मतभेद आहेत हे मतभेद विस्तारित करण्यासाठी सत्ता बदलाच्या प्रयत्नामध्ये आपण येणाऱ्या काळात काय करणार आहात? सगळ्यात पहिल्यांदा समजा सूर्यग्रहण लागलं तर सूर्यग्रहण जेव्हा लागतं तेव्हा त्याला जर जे काय घटक जबाबदार आहेत तर ते ग्रहण पहिल्यांदा दूर करण्यासाठी जे काय करायचं आहे ते आपल्याला करावं लागतं. तसं आज या देशाच्या घटनेला या संघ परिवाराचं ग्रहण लागलेलं आहे. हे पहिलं आपल्याला ऑब्जेक्ट ठेवलं पाहिजे की आपल्याला हे ग्रहण, आणि हे ग्रहण म्हणजे काय, तो संघ आहे, संघ काय शब्द स्पेलिंगला आमचा आक्षेप नाही, त्यांच्या धोरणांना आक्षेप आहे. तेव्हा त्यांची जी धोरणं प्रत्येक बाबतीमध्ये जी आहेत ती अगदी जमातवादापासून ते सगळे धार्मिक राष्ट्रवादापासून असेल किंवा आर्थिक धोरणं असतील, त्याला काहीतरी प्रमाणामध्ये पर्याय ज्याला आपण म्हणतो तो टोटल पर्याय असणार नाही. तो पर्याय आमच्या मनातला आदर्श पर्याय अर्थातच असणार नाही, कारण आदर्श पर्यायाला आदर्श राजकीय भौतिक परिस्थिती खालची लागते. त्याच्यापेक्षा काही डिस्प्रोपोर्शनेटली माझ्या मनात आहे म्हणून मला एक श्लोक म्हणता येतो म्हणून त्याप्रमाणे राज्य चालेल असं नाही होऊ शकत. तेव्हा त्याचा थोडा वास्तववादी विचार करून याला पर्यायी धोरण किमान एवढा त्याचा डेव्हिएशन होईल इथपर्यंत तरी ही असा पर्याय हा निर्माण करावा लागेल. आणि त्याच्यावरती आधारित, त्या धोरणांवरती आधारित काही राजकीय शक्ती एकत्र येऊ शकतील. तर महाराष्ट्रामध्ये जे उदाहरणार्थ झालेले चांगलं उदाहरण सांगतो तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये जो काय बदल झाला याचं आम्ही स्वागत करतो, कारण ज्यांनी या राज्याची म्हणजे सगळी परंपरा आणि सगळ्या राज्य कारभाराचा दर्जाच मुळे संपवला होता किंवा त्या दिशेने चाललेले होते, शेतकऱ्यांची फसवणूक केली होती आणि मुख्य म्हणजे राज्य हे केंद्राच्या उपग्रहापेक्षा म्युन्सिपाल्टीच्या लेवलला नेऊन बसवण्याचं सगळं चालवलं होतं. त्यांना पर्याय जर निर्माण होत असेल आणि जर त्याच्यासाठी आपले पूर्वीचे जे काही विचारसरणी असेल ती बाजूला ठेवून म्हणा किंवा ती क्षणभर फ्रीज करून म्हणा, जर काही पर्यायी होत असेल तर तो आदर्श नसेल, पण त्याचं आपण स्वागत केलं आणि आम्ही नक्कीच केलं. इंदिरा ज्या वेळेला आणीबाणी होती त्यावेळेला अशी परिस्थिती होती की त्यावेळेला ती आणीबाणी दूर होणे सगळ्यात महत्वाची गोष्ट होती. किंवा राजकीय निवड करताना आपल्याला व्यवहारी आणि रियालिटी चेक करावाच लागतो, नाहीतर राजकीय पक्षांचं रूपांतर डिबेटिंग सोसायटीमध्ये होईल. म्हणजे वृत्तपत्रकार आणि राजकीय पक्षाचे नेते यांच्यात फरक राहणार नाही. इच्छा आपण बोलू शकतो, विचारवंत आणि राजकीय नेते यांच्यात हा फरक कमी नेहमीच राहणार. म्हणजे विचारवंत आणि राजकीय पक्ष तेव्हा बरोबर, तेव्हा राजकीय जेव्हा निर्णय घेतात तेव्हा तो ऍक्च्युअल रियालिटी मधला चेक असतो. तुम्हाला एक उदाहरण देऊन फक्त सांगून थांबतो. संगीतातलं उदाहरण आहे. व्हायोलिन हे वाद्य आहे, व्हायोलिन वाद्य आहे. व्हायोलिन वाद्य आपण जेव्हा कधी वैचारिक किंवा जनरल मांडणी करतो ती व्हायोलिन वाद्यासारखी आहे. तुम्ही कुठलीही नोट त्याच्यावरती वाजवू शकता. सा आणि रे याच्यामधल्या 4 नोट्स तुम्ही त्याच्यात वाजवू शकता, कारण तुम्ही जिथं बोट ठेवाल जेवढं प्रिसिजन असेल तेवढी ती नोट त्या बारकाईने वाजेल. तर राजकारण हे व्हायोलिन वाजवण्यासारखं नाहीये, ते विचार व्यक्त करणं झालं. राजकारण हे पेटी वाजवण्यासारखे, हार्मोनियम वाजवण्यासारखे. तिथे एका सप्तकामध्ये 12 श्रुती आहेत. तुम्हाला हे बटन दाबायचं किंवा हे दाबायचं किंवा हे 12 आहेत तुमच्या पुढे. एका सुरासाठी तुम्हाला एकच दाबता येईल. तुम्ही फास्ट दाबा, एकावरून दुसऱ्यावर जा, खटखट खटखट करा, त्याचा आवाज निर्माण करू शकता तुम्ही एखाद्या चांगल्या सुरावटीचा, पण बटणं 12च आहेत.
तुम्ही त्याच्यामध्ये 1 आणि 6 आणि कोमल रिसेप्टच्या मध्ये नाही तुम्ही बोट ठेवू शकत कुठे. या राजकारणाच्या म्हणजेच रियालिटीच्या काही मर्यादा असतात. मला उडायचंय पण मला पाय 2च आहेत. मी बरोबर जाईन, डोंगर चढीन, उंचीवर जाईन, पण मी उडता येतं अशी कल्पना करून काहीच फायदा नाही. मग तिथे रियालिटी चेकच करायला पाहिजे आणि मग विमान बांधलं पाहिजे त्याच्यासाठी. पण रियालिटी चेक मध्ये मला 2 पाय ते मान्यच करावं लागतं. सो दिस इज पॉलिटिक्स, दिस इज पॉलिटिकल चॉईस. हा लक्षात घेऊन आम्ही पर्याय निर्माण करू. सो दिस इज अवर कमिटमेंट आणि तो नक्की मिळेल. फार समर्पक असं उदाहरण दिलेलं आहे आणि व्यवहारातलं उदाहरण आहे आणि येणाऱ्या काळाविषयी जनतेमध्ये एक विश्वास निर्माण करण्याची प्रक्रिया आपल्या या उत्तरामध्ये नक्कीच आहे. कॉम्रेड, गेली तासभर आपण अत्यंत समर्पक विश्लेषणात्मक उत्तरं दिली. आर्थिक विषयावरचा आपला गाढा अभ्यास, चळवळीवरचा, कामगार चळवळीवरचा आपला गाढा अनुभव, या सगळ्या प्रक्रियेचा आपण वारंवार नेहमी उपयोग करून घेऊ आणि आपल्या या ज्ञान कौशल्याचा आणि संघटन कौशल्याचा निश्चितपणे भारतीय समाजाला, भारतीय जनतेला वारंवार कसा उपयोग होईल याची प्रक्रिया आपण या संवादाच्या माध्यमातून पुढे नक्की वाढवू. आपण जो वेळ दिला त्याबद्दल त्रिवेज मीडियातर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. चर्चा आणि गप्पा मारायला खूपच आवडल्या. काहीतरी चांगलं निर्माण होईल, लोकांमध्ये जागृती होईल अशी अपेक्षा करू. आपल्या प्रयत्नांना आणि आपल्या संस्थेला शुभेच्छा. नमस्कार.